मदत करणाऱ्यांना सुद्धा आम्ही सोडत नाही. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा प्रश्न आणि देवेंद्र फडणवीसांचं थेट उत्तर. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. काही दिवसांपूर्वी अंजली दमानिया यांनी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्याबाबत एक वक्तव्य केलं होतं. त्यानंतर वंजारी समाज यांच्या विरोधात आक्रमक झाला आहे. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांकडून आपला प्रचंड मानसिक छळ होत असल्याचा गंभीर आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे. बीड जिल्ह्यातून अनेकांचे धमकीचे फोन येत आहेत. नरेंद्र सांगळे या व्यक्तीचा फोन येत आहे. मला 4 दिवसांपासून फोन येत आहेत. पहिल्या दिवशी 700 ते 800 कॉल आलेत. फोन अजून बंद झालेले नाहीत असंही त्यांनी म्हटलं आहे. अंजली दमानिया यांनी आज पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली आहे. त्या म्हणाल्या की मी 2 विधानं केली होती. उच्च पदांवर वंजारी पदावर बीडमध्ये लोक आहेत असं बोलले होते. गोपीनाथ मुंडेंच्या काळापासून हे होत आलं होतं. बीडमध्ये त्यांना बोलवण्यात आलं होतं. त्यात कोणत्याही प्रकारे जाती समाजाविरोधात बोलले नाही. ट्विटरवर स्पष्ट करण्यासाठी मी 2 मुद्दे टाकले होते. भगवान बाबा नेहमीच वंदनीय आणि आदरणीय आहेत. समाज कष्टाळू आळशी असं काही मी कुठे म्हणालेली नाही. समाजाला हा प्रकार चुकीच्या पद्धतीनं सांगण्याचं काम केलं गेलं आहे. सानप मुंडे उच्च पदावरील माणसं परळीतच का या संदर्भात मी बोलले आणि ते लिहिलं देखील होतं आणि दाखवलं होतं. बघा, पहिली गोष्ट तर अशी आहे की मोर्चे काढण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. पण बीडच्या प्रकरणामध्ये सरकार आणि पोलीस पूर्ण शक्तीने त्या ठिकाणी कारवाई करताय. निर्धाराने कारवाई होते. या प्रकरणामध्ये काहीही झालं तरी कोणालाही वाचवण्याचा कोणी प्रयत्न केला तरी आम्ही वाचवू देणार नाही. कोणालाही वाचवलं जाणार नाही. जे दोषी आहे आणि या प्रकरणाच्या अनुषंगाने जे लोक दादागिरी करतात, जे लोक हप्ते वसुली करतात, अशा सगळ्यांवर जरब बसवायचं आम्ही ठरवलेलं आहे. त्यामुळे या संदर्भातली योग्य कारवाई चालली आहे आणि श्रीमती अंजली दमानिया यांची काही तक्रार असेल त्यांनी पोलिसला द्यावी. पोलीस त्याच्यावर निश्चित कारवाई करतील. एक तर ते कुठेही गेले असते आणि कोणी त्यांना मदत केली असेल तरी देखील त्यांच्यावर कारवाई होते तुम्हाला दिसत आहे. मदत करणाऱ्यांना आम्ही सोडत नाहीये. आता माझं मत एवढंच आहे की या संदर्भात नीट चौकशी करू द्यावी. सगळी चौकशी पूर्ण होऊ द्यावी. आम्ही कुठल्याही दोषीला सोडणार नाहीये. याचा उपयोग कुठल्याही राजकारणाकरता करू नये ही एक गंभीर बाब आहे. एक अतिशय चांगल्या आणि लोकांमध्ये लोकप्रिय असलेल्या सरपंचाची निर्घृण हत्या झाली आहे. त्यामुळे त्या हत्येचा उपयोग हा राजकारणाकरता होऊ नये तर त्यातनं समाजामध्ये काहीतरी सुधार व्हावा असा आमचा प्रयत्न आहे. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, बीड.